हॅलो अँड वेलकम टू एम ट्रेडर्स. सो आजचा दिवस खूप चांगला होता मार्केटसाठी. मी ट्रेडिंगच्या बाबतीत पण म्हणतोय आणि ऍब्सोल्यूट गेनच्या बाबतीत पण म्हणतोय, पोर्टफोलिओच्या बाबतीत पण म्हणतोय. इंडिया पाकिस्तान सीज फायर नंतर आणि आपल्या ऍक्च्युली खूप चांगल्या परफॉर्मन्स नंतर युद्धात खूप वरती ओपन झाले. आता इथे दिसेल राईट, आपल्या 3 लेवल डायरेक्ट त्यांनी क्रॉस केल्या, ज्या रेजिस्टन्सच्या होत्या आणि त्याच्यावरती ओपन झालं. 500ला काही सपोर्ट घेतला, रेजिस्टन्स घेतला नाही. तर जेव्हा मार्केट युजली एवढ्या वरती ओपन होतं, युजल दिवशी काय होतं की मार्केट थोडस इथे टाइमपास करतं, राईट. इथे वरती ओपन झालंय तर थोडंसं वरती जाईल, फिरेल आणि परत थोडंसं खाली येईल. असं काइंड ऑफ मार्केट राहतं जर का ओपन झालं असेल एवढ्या वरती तर. पण आजचा दिवस तसा नव्हता. आज वरती ओपन झाला आणि अजून वरती जात आहे आणि मग रेंज बाउंड झालं. थोडस दिसतंय हे पूर्ण एका रेंज मध्ये अडकले आता. ती रेंज कुठची ती आपण बघू पुढे. पण आधी ट्रेड्स बघू आजचे काय होतील. पहिला हा मी एक छोटासा स्कॅल्प घेतला 10-20 पॉईंट. आणि सेकंड ट्रेड होता जो एक लॉंग टर्म साठी म्हणता येणार नाही, तो पण मी स्कॅल्पच म्हणेन, पण जास्त लॉंग टर्म साठी होता. तो होता 9.50च्या अराउंड. साधारण ह्या दोन रेड कॅन्डल आल्या त्याच्यानंतर मी तो घेतलेला. तो साधारण 700 क्रॉस करेपर्यंत इथपर्यंत. आता ऑब्व्हियसली मार्केट 750ला टच करून आलं इथे, करेक्ट. पण मी तेवढ्या वेळा थांबलो नाही. मी एक्सपेक्ट करत होतो की 700च्या इथे ते रेजिस्टन्स घेईल, पण थोडा वरती घेतला, ते ठीक आहे. सेकंड थिंग, ज्यांना आठवत असेल आपण या मोठ्या ज्या लेवल्स काढलेल्या, तर मी म्हणालो की जेव्हा मार्केट 500 क्रॉस करेल तेव्हा व्हेरी गुड चान्स की ते डायरेक्ट 700-800 पर्यंत जाईल. ते आज खरं झालं. अजून एक गोष्ट अशी आहे की आत्ता ज्या पॉइंटला मार्केट आहे तिथे लास्ट डिसेंबर 17-18 होता, 16 होता. तो एक्झॅक्ट पॉइंट होता जिथे तो, जेव्हा हाय पासून मार्केट पडलंय, राईट. हे हाय पासून मार्केट ज्या पडलंय खालपर्यंत आणि परत वरती गेलो, इथून ते खाली गेलेलं. लोअर हायस निघालेले आणि आता परत हायर हायस येत आहेत. सो बघायला आता मजा येईल की मार्केट इथनं खाली येणार ऑब्व्हियसली थोडं, आणि मग ते परत नवीन हाय बनवेल की परत लोअर हायस सुरू होतील. त्या एक्झॅक्ट पॉइंटला मार्केट आहे की काहीही होऊ शकतं. एक्झॅक्ट आजचा डाटा क्लिअर झाला की कळेल संध्याकाळी. आत्ता तरी दिसतंय की मेनली इमोशनल रिस्पॉन्स आहे मार्केटवरती जाणं. पण प्रॅक्टिकली स्पीकिंग, ओवाय समजा मी दाखवला, राईट, तर दिसेल की सगळीकडे डेजेनचा सगळीकडे पुट शॉर्टिंग खूप जास्त झालंय. दिसते पुट शॉर्टिंग इथपर्यंत, अगदी 800 पर्यंत जास्त आहे. ऍक्च्युअली थोडंसं कॉल्स आहे. सो देर इज अ चान्स मार्केट 800 पर्यंत जाईल, पण अनलाइकली, कारण आज ऑलरेडी एवढं वरती गेले. थोडंसं मे बी खाली जाऊ शकतो अजून 700 पर्यंत, थोडंसं म्हणजे 700 पर्यंत, आणि सेम रेंज मध्ये फिरेल. आता आजची रेंज काय, तर सोपं आहे. आजची लोअर रेंज आहे, सपोर्टची रेंज असेल मला वाटतं 665 पर्यंत, आणि रेजिस्टन्स ऑब्व्हियसली 750 आहे. त्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत नो ट्रेड्स. वरनं रेजिस्टन्स पण खाली येताना दिसलं तर पुट बाईंग करू शकतो थोड्या स्कॅल्पसाठी. खालनं वरती जाताना फक्त आज कॉल बाईंग करू नका जोपर्यंत 750 क्रॉस होत नाही तोपर्यंत. रिझन इज की तेव्हा तेवढे गेन्स मिळणार नाहीत, मार्केट लगेच तिथनं खाली यायची शक्यता जास्त आहे. सो नाही, बाकी सगळ्याच इंडायसेस वरती आहेत. आयटी तर अगदी 4% वरती गेलाय, सेम विथ फिन निफ्टी एक तो पण 3.5%. बँक्स ऑलमोस्ट 3% आणि निफ्टी 3%. सगळ्यात मजेशीर होता आजचा निफ्टीचे फीचर्स. काल रात्रीपर्यंत तेवढे हाय नव्हते सॅटर्डे पर्यंत, पण आज जे ओपन झालेत सकाळीच 6:30ला, ते अगदी सगळे हाय क्रॉस करून ओपन झाले. अगदी 2%ला वरती ओपन. आणि त्याच्यानंतर तो तेवढा अजून वरती गेला, नॉर्मल आपलं नॉर्मल निफ्टीचं ओपन झाल्यावर. सो इंटरेस्टिंग होतं ट्रेडिंगला. इनिशियली खूप सोपं होतं. आता ट्रेड्स तसे नाहीयेत कारण मार्केट खूप जास्त रेंज बाउंड. 5 मिनिटात समजा बघितलं इथे काहीच ट्रेड नाही आपण करू शकत नाही, राईट. मे बी शॉर्टिंग करू शकतो, पण वन सेकंड डीकेचा फायदा घेत असताना मार्केटची मुवमेंट झाली की लगेच जाईल तिथे. सिमिलरली इंडिया विक्सच बऱ्यापैकी खाली पडला, राईट. 21 वरनं डायरेक्ट 18ला आला. 16%चा फॉल, विच इज गुड. प्रीमियम चांगले होते आज, मूव पण चांगले करत होतो. सो ओव्हरऑल बघायला गेला तर चांगला दिवस होता आज. ज्यांना व्हिडिओ पाहिजे आवडतात त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आज आपण इथेच थांबू.